आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक जितेंद्र तुपे. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. चकमकुम 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 चकमकुम. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई आका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजून टाका. खिडकीतल्या ताई आका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. अरे लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला येडा. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला येडा. हे तुझ्या घरात नाही पाणी, घागर ओटानी रे गोपाळा. हे तुझ्या घरात नाही पाणी, घागर ओटानी रे गोपाळा. अरे 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम ग, कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम ग. तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक हाय ग. तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय ग. अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर, अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर. पदर नाही खांद्यावर, ए तुझ्या पदर नाही खांद्यावर. ए दोन पैसे देतो तुला, राधे देतो तुला, तुझ्या मडक्यातलं लोणी दे ग ह्या कृष्णाला. सोन्याचा भाव नाही ठाऊक तुला, कृष्ण ठाऊक तुला, फुकटचा ताप नको या राधेला. आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ. आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला येडा. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला येडा. अरे 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. एक तर मला तुला असं पहिल्यांदाच बघतोय या कॉस्ट्युम मध्ये, इतका भारी दिसतोय ना तू. खरंच तो दहीहंडीचाच तिथे उभ्या असल्यासारखं वाटतोय. छान दिसतोय तू. थँक्यू. नाही तर एरवी कसा असा दिसला असतास मला सांग. असा म्हणजे या अशा पोशाखामध्ये कधी कुणीच बघू शकलं नसतं ना तुला. आपण सारेगामामध्ये कधी करू शकत नाही. आज हे सणांचं सगळी थीम आहे त्यामुळे हे शक्य झालं. खूप छान दिसतोय. थँक्यू. खूप छान ते गोविंदाचं तू कॅरेक्टर पण कॅरी केलंस. ते गळ्यातनं कुठेही हलू दिलं नाहीस. आणि हे गाणं तर मला असं वाटतं तुझ्यासाठी तर बॅटिंगच होती आणि तू ती बॅटिंग केलीस. खूप छान एन्जॉय केलंस. थँक्यू. तुला अजून एक गोष्ट सांगतो की हे गाणं मला कधीतरी गायला मिळावं अशी माझी इच्छा होती कुठल्या तरी कार्यक्रमात. कधीच संधी आली नाही. पण आता तू गात असताना मी मात्र जाम एन्जॉय केलो. खूप छान. थँक्यू. मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे विनय मांडकेंनी गायलेलं गाणं प्रेझेंट झालं. मला खूप आनंद झाला. अमेझिंग. छान वाटलं मला. फर्स्ट जे ओपनिंग पोर्शन होता तिकडे मला सूर जरा खटकत होते तुझे, पण डोंट नो ह्या गाण्यात तसं करण्याची किंवा तसं होण्याची काहीच काय म्हणतात त्याला शक्यता नव्हती.
पण तिकडे मला तरी सूर तुझे खटकत होते. दुसऱ्या अंतरापासून तू करेक्ट उचललंस. एक गोष्ट मला मुद्दाम परत सांगायची वाटते, 1 2 3 तुझे डायनामिक, तू जो चेंज आहे ना त्याच्यातला, तो चेंज यायला पाहिजे होता. तो तेच मला स्ट्रेट वाटलं. ते फक्त त्या 2 गोष्टी मार्क. बाकी सुंदर गायलास. थँक्यू दादा. सुपर. थँक्यू. थँक्यू. मी थँक्यू. मला सांग, तू दहीहंडी फोडली आहेस कधी? एकदा गेलो होतो दुसऱ्या थरावर, म्हटलं मला खाली उतरवा. झाली हा? माझी तेव्हाच दहीहंडी. म्हणजे फुल असा विब्रेटो झाला होता माझा. म्हटलं प्लीज खाली उतरवा. तुला सांगू का, मला एकदा आपण नवीन नवीन असं 10वी पास आउट, म्हणजे मी नापास झालो होतो, पास आउट नाही. पण करेक्ट शब्द आहे, पास आउट. हा, पास आउट असा झालो होतो आणि अतिशय वेळ होता त्यानंतर. मार्च नंतर काय ऍडमिशनच नाही ना, काही संबंधच नाही. ऑक्टोबरला बसायचं आणि दहीहंडी होती. मला आठवते आमच्या इथली सगळ्यात मोठी ती जुना मोटर स्टँडच्या तिथली दहीहंडी होती. आणि तो मित्र आला आणि मला म्हणला, आता चल 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 वरती चल. आता माझ्याकडे बघा. आणि तेव्हाचा मी आठवा, कोणाची धमक आहे मला वर चढ म्हणायची. मला म्हटला तो, बरं नवीन नवीन मैत्री होती, म्हणली याला कुठं आपण नाराज करा. म्हणलं हा चल चल. मला वाटलं हा मला गोविंदा करणार आहे, की मी असा आहे. माझ्यापेक्षा तो 6 फूट वगैरे असा होता, 6 फूट, आणि असा पैलवान. मला म्हणलं चल चल वरती चढ. मला त्यांनी वरती नेलं आणि दुसऱ्या थरावर माझ्या उरावर स्वतः उभा राहिला. अशी ते सगळं कलंडलेन लवणलेन असा मी आलोय ना. म्हणजे 6 थर होते, त्याच्यातला 5वा मी. आणि त्यांनी पाय दिला तेव्हाच माझ्या तोंडातून आज आई ग म्हणून जे काय खाली आलोय मस्त. त्यानंतर परत दहीहंडीच्या तिथे बघतो फक्त टीव्हीतून. मी त्या गर्दीत सुद्धा मिसळत नाही. मी हंडी फोडल्यानंतरचा त्या सगळ्यात वरती असलेल्या कान्हाचा त्यांचा तो एक पॅशन पण पाहिलाय. पण जर त्यांचा तो मनोरा पडला ना खाली, तर ते अत्यंत जीव घेणं आणि अत्यंत असं एक सेकंद तुमच्या काळजाचा ठोका चुकतो की नको थांबा, एकतर तसेच राहा किंवा सगळ्यांनी खाली राहा नॉर्मल. पण त्यांना काय दुखापत झाली की जाम, म्हणजे पुढचे काही दिवस अक्षरशः अन्न गोड लागत नाही. खरंच वाईट वाटत राहतं. वाचलं पेपरमध्ये ना तरी गहिवरतो की अरे बाबांनो, जरा म्हणजे हा खेळ आहे, तुम्ही त्याची वर्षभर प्रॅक्टिस करता, पण 6 वर्षाची पोरं दुर्दैवाने वरती चढतात गोविंदा म्हणून. ऍक्सिडेंट होऊ नयेत कोणाचे, बस एवढीच इच्छा. पुढच्या गाण्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. सारेगमप